आणि आता आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात। इराणवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान आता समोर आलंय। सत्ता परिवर्तन शब्द राजकीय दृष्ट्या योग्य वाटत नसला तरी इराणची सध्याची स्थिती सरकारला इराणला महान बनवण्यात सक्षम नसेल तर सत्ता परिवर्तनाला काय हरकत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। ट्रम्प यांनी या विधानातून स्पष्ट संदेश दिलाय। इराणच्या सरकारवर हा थेट हल्ला मानला जातोय आणि त्यामुळे पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता आहे। इराणच्या अणुऊर्जा केंद्रावरील हल्ल्यानंतर इराणचा सर्वोच्च नेता खोमेनी यांनी अमेरिकेला एक मोठा इशारा दिलाय। खेळ अजून संपलेला नाहीये असा इशारा खोमेनी यांचे सल्लागार अली शामखानी यांनी दिलाय। हल्ल्यानंतरही आमच्याकडे संसाधनं आहेत असं त्यांनी म्हटलंय। इराणकडे समृद्ध युरेनियम आणि स्थानीय विशेषज्ञता आणि राजकीय इच्छाशक्ती असल्याचं सांगत त्यांनी प्रत्युत्तराचा इशारा दिलाय। इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा केली आहे। इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मसूद पेजेशकियान यांनी चर्चा केली। इस्रायलकडून करण्यात येत असलेले परमाणु हल्ले आम्ही सहन करू शकत नाही असं यावेळी पेजेशकियान यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत फोनवर बोलताना स्पष्ट केलं। तर अमेरिकेला सडेतोड उत्तर मिळायला हवं असं पेजेशकियान यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत चर्चा केली। परमाणु केंद्रांवरील हल्ले सहन करू शकत नाही असं पेजेशकियान यांनी त्यांच्या फोनवर त्यांच्याशी संवाद साधताना म्हटलेलं आहे। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। शिवसेनेत फूट पडली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते असा मोठा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय। शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता असाही दावा गुलाबराव पाटील यांनी केलाय। एका पत्रातून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफुसीचं जळजळीत वास्तव स्पष्ट झालंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय लाखे पाटील यांनी सचिव पदाचा राजीनामा दिलाय। राजीनामा देताना लाखे पाटील यांनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले। या पत्रात पक्षाच्या पडझडीची कारणं आणि नेत्यांची उदासीनता याबाबत प्रखर शब्दात वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक 8 प्रमुख रस्त्यांवर बैठकीत चर्चा झाली। दरम्यान द्वारका सर्कलसाठी 2 फेज करण्याचं ठरलंय तर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता देखील लवकरच पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भात वादग्रस्त विधान केलंय। वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम समाज विरोध करत नाही, मात्र मुस्लिमांनी नमाज केल्यावर तक्रारी करतात असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केलंय। प्रसिद्धी मिळवण्यासाठी अबू आझमी वादग्रस्त वक्तव्य करत असतात। त्यांच्या वक्तव्यांना आम्ही महत्त्व देत नाही, अशा व्यक्तींवर बोलण्यात अर्थ नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमींना खडे बोल सुनावले। छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवण्यात आला। छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मुकुंदवाडी येथील अतिक्रमण हटवल्यानंतर अतिक्रमणधारकांना इम्तियाज जलील भेटायला गेले होते आणि यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। याचवेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा जात होता। दरम्यान नागरिकांनी रस्त्यावर उतरून हा ताफा अडवला। भाजप आमदार संजय केणेकर यांच्या सांगण्यावरून अतिक्रमण काढण्यात आलं। पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे अतिक्रमण काढण्याचा अधिकार मनपाला नाही असं म्हणत इम्तियाज जलील यांनी प्रशासनाला सुनावले। धाराशिव तुळजापूरमध्ये परवानगीविना अबू आझमींच्या वाढदिवसाची रॅली काढण्यात आली। तुळजाभवानी मंदिरासमोर 4 चाकी वाहनांना बंदी असताना मंदिरासमोरून रॅली काढल्यानं भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। दरम्यान ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अबू आझमी यांच्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी देखील हिंदी भाषा सक्तीचं समर्थन केलंय। हिंदी आपली राष्ट्रभाषा, ती आपल्याला आलीच पाहिजे। हिंदी भाषेला विरोध करून राजकारण करणं चुकीचं असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलं।
राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये तिसऱ्या भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली. हिंदी सक्ती करू देणार नाही असा इशारा मनसेनं दिला असून याविरोधात उद्या मनसे राज्यभरात आंदोलन करणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मनसेकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRIनं 11,50,00,000चं कोकेन ड्रग्ज जप्त केलं. एका परदेशी प्रवाशाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रवाशानं ड्रग्ज कॅप्सूलमध्ये भरून आपल्या शरीरात लपवून ठेवलं होतं. डोंबिवलीच्या KDMC हद्दीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी रहिवाशांनी उबाठाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली. इमारतींना रेग्युलराइज करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊन देखील रहिवाशांना नोटीस पाठवण्याची हिंमत प्रशासन कसं काय करू शकतं असा सवाल म्हात्रेंनी केलाय. धाराशिवच्या तांदुळवाडी शिवारात नुकसान भरपाईसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान शेतकरी डिझेल घेऊन आले होते. त्यांच्याकडे 30 ते 40 लोक जखमी होतील एवढा साठा होता. त्यामुळे डिझेल घेऊन आलेल्यांवर लाठीचार्ज केल्याचं पोलीस म्हटले. नागपूरमध्ये गिरीश महाजन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनाची पाहणी केली. यावेळी हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनाची चालकाकडून देखील माहिती घेतली. हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीनं बदलता भारत मेरा अनुभव कार्यक्रमाचं आयोजन केलंय. यावेळी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 11 वर्षात केलेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक सिन्नर मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. नाशिककडे येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाची सोय होणार आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे पेरण्यांना आता वेग आलाय. आतापर्यंत राज्यात 33 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून सर्वाधिक पेरण्या या लातूर विभागात झालेल्या आहेत. तर गेल्या वर्षापेक्षा यंदा जवळपास 123% पेरण्या अधिक झाल्याचं अहवालावरून समोर आलंय. अमेरिकेनं इराणच्या 3 अणु केंद्रांवर हवाई हल्ले केले आणि यानंतर इराणची अणु ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. दरम्यान या कारवाई अंतर्गत इराणवर हा हल्ला करण्यात आला. त्या कारवाईला मिडनाईट हॅमर असं नाव देण्यात आलं. राज्य परिवहन महामंडळाची श्वेतपत्रिका आज जाहीर करण्यात येणार आहे. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश एप्रिल महिन्यात दिले होते. त्यानुसार आता ती जारी करण्यात येणार आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी ही श्वेतपत्रिका महत्त्वाची ठरणार आहे. पुण्यामध्ये वारीच्या काळात येणाऱ्या वारकरी आणि प्रवासी यांनी अडचणी येऊ नये यासाठी मेट्रोच्या मार्ग 1 आणि 2 या लाईनवर अतिरिक्त 130 फेऱ्या चालवण्यात आल्या. याचा फायदा मेट्रो आणि वारकऱ्यांना झाला असून शहरातून तब्बल 3,19,000 नागरिकांनी मेट्रोमधून प्रवास केलाय. इराण सतत होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देत आहे आणि या पार्श्वभूमीवर भारतानं एक मोठं पाऊल उचललंय. भारतानं मध्य पूर्वेतील पुरवठादारांऐवजी रशिया आणि अमेरिकेतून जास्त तेल आयात करणं सुरू केलंय. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणनं तेलपुरवठा करणाऱ्या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. ज्ञानोबा माऊली आणि संत तुकारामांचा जयघोष करत पालखी मार्गस्थ करते. हजारो वारकरी वारीमध्ये पायी चालतात. अभंग भजन कीर्तन करत गवळण गात वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होत विठुरायाच्या पंढरीकडे जात आहेत. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, JP हेल्थ फाउंडेशन आणि इतर संस्थांच्या सहकार्यानं वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, औषध वाटप, योगाभ्यास आणि मालिशची व्यवस्था करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं प्रतीक म्हणून काढण्यात येणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा इमामपूर घाटातून मार्गस्थ होतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिंडीमध्ये हजारो वारकरी सहभागी झालेत. यावर्षी 22 नवीन दिंड्या सहभागी झाल्या.
हिंगोलीच्या नरसी नामदेव इथे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मंदिरात वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली। वारकऱ्यांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या।